रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घड्याळ कोणत्या दिशेला लावावे, ते कसे असावे, रंग कोणता असावा ही माहिती बघणार आहोत. घड्याळ हे केवळ वेळ दर्शवत नाही, तर ते घरातील ऊर्जेचा प्रवाह आणि सदस्यांच्या प्रगतीचे प्रतीक देखील मानलं जातं. घड्याळामध्ये आपल्या वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ योग्य दिशेला लावल्यास घरात सकारात्मकता म्हणजेच पॉझिटिव्हिटी, आर्थिक स्थिरता आणि प्रगती येते. तर चुकीच्या दिशेने लावल्यास नकारात्मकता म्हणजेच निगेटिव्ह परिणाम देखील होऊ शकतात. घरातील घड्याळ लावताना कोणते वास्तुनियम पाळावेत हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. घड्याळ लावण्यासाठी शुभ दिशा कोणती म्हणजेच काय तर बेस्ट डायरेक्शन कोणती ते आपण बघणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि प्रगती दर्शवणाऱ्या दिशांना लावावे. आता ह्या दिशा कोणत्या आहेत बरं? जसं की बघा, उत्तर दिशा म्हणजेच काय तर नॉर्थ डायरेक्शन. ही दिशा जी आहे म्हणजेच उत्तर दिशा जी आहे ती कुबेर देवतेची दिशा आपण मानत असतो, जो संपत्तीचा देव आहे, संपत्तीची देवता आहे. या दिशेला घड्याळ लावल्यास घरात धन आणि समृद्धी आकर्षित होते आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीला चालना मिळते असं म्हणतात. दुसरं असं की पूर्व दिशा म्हणजेच काय तर ईस्ट डायरेक्शन. ही दिशा सूर्य आणि इंद्राची दिशा मानली जाते, जी आरोग्य, ऊर्जा आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. पूर्व दिशेला घड्याळ लावल्यास घरात आनंद आणि सुसंवाद टिकून राहतो. तसंच काही वास्तुतज्ञ पश्चिम दिशेला देखील घड्याळ लावण्याची परवानगी देतात, कारण ही दिशा प्रगती आणि स्थिरतेशी संबंधित आहे. चुकूनही घड्याळ या दिशेला लावू नका. म्हणजेच कोणत्या दिशेला, कोणत्या डायरेक्शनला अवॉइड करायचं आहे. तर बघा, घड्याळ लावताना खालील ज्या मी तुम्हाला दिशा सांगणार आहेत त्या टाळायच्या आहेत. म्हणजेच काय टाळायचं आहे? दक्षिण दिशा, जी सगळ्यांना माहिती आहे, साऊथ डायरेक्शन, दक्षिण दिशा. ही दिशा यमदेवतेची म्हणजेच यमराजाची म्हणजेच मृत्यूचा देव मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास घरातील सदस्यांची प्रगती थांबते म्हणजेच काय तर खुंटते. तसेच हे घरातील मुखियाच्या आरोग्यासाठी नकारात्मक देखील मानलं जातं आणि कुटुंबातील तणाव देखील वाढू शकतो. त्याचबरोबर बघा, घराचं प्रवेशद्वार दरवाजाच्या अगदी वर किंवा दरवाजाच्या कडे तोंड करून घड्याळ लावणे अशुभ मानले जाते. म्हणजेच एकदम घरात आल्यानंतर वरतीच डोक्यावरती घड्याळ असणं किंवा दरवाजाच्या मेन एंट्रन्सच्या समोरच्या भिंतीवरच घड्याळ असणं, घड्याळाशी संबंधित महत्त्वाचे काही वास्तुनियमात आहे. केवळ दिशाच नाही तर घड्याळाशी संबंधित काही नियम देखील आपल्याला पाळणं आवश्यक असतं. जसं की बघा, बंद घड्याळ लगेचच काढा. घरात बंद पडलेलं, तुटलेलं किंवा खराब झालेलं घड्याळ चुकूनही ठेवू नका. ते त्वरित दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढा. बंद पडलेले घड्याळ प्रगती आणि नशीब थांबवतं असे मानले जाते. वेळ योग्य ठेवा. तुमच्या घड्याळात नेहमी योग्य वेळ सेट करा. काही तज्ज्ञांच्या मते घड्याळ 2-3 मिनिटे पुढे ठेवणे शुभ मानले जाते, ज्यामुळे जीवनात प्रगती आणि वेळेवर काम पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते. तर बघा, आता घड्याळ आपल्या घरात आणतो आपण, त्याचा रंग कसा असावा, त्याचा आकार कसा असावा हे सुद्धा आपलं वास्तुशास्त्र सांगतं. तर बघा, वास्तुशास्त्रानुसार गोल म्हणजेच काय सर्क्युलर किंवा अंडाकृती म्हणजेच ओव्हल आकाराचे घड्याळ शुभ मानले जाते. गडद किंवा नकारात्मक रंग उदाहरणार्थ काळा, गडद लाल टाळावेत आणि हलके रंग जसा की उदाहरणार्थ पांढरा, पिवळा हलकासा हिरवा वापरले तर चालतं. स्वच्छता म्हणजेच काय तर घड्याळ नेहमी स्वच्छ आणि धूळविरहित ठेवावं. धूळ जमा झाल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. घड्याळाशी संबंधित छोट्या वाटणाऱ्या या महत्त्वपूर्ण गोष्टी
बदल केल्याने तुमच्या आयुष्यातही बदल घडू शकतो. बघा, पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला काय काय टाळायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दक्षिण दिशेला चुकूनही घड्याळाचं तोंड करू नये. दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. दुसरा पॉईंट असा की मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती चुकूनही घड्याळ नसावं, म्हणजे त्याखालून आपण ये जा करायला नको. त्याचबरोबर तिसरा पॉईंट असा की मुख्य प्रवेशद्वारातून जेव्हा आतमध्ये येतो तर लगेच समोरच ते घड्याळ आपल्याला दिसायला नको. आलं. तुम्ही पूर्वेला, पश्चिमेला, उत्तरेला घड्याळ लावू शकता. घड्याळ एकदम प्राण्यांच्या वगैरे असं वेगवेगळ्या आकारात आजकाल आलेले आहेत. तर तशा पद्धतीने न लावता एकदम साधं सिंपल सर्कलमध्ये किंवा ओव्हल आकारामध्ये तुम्ही अंडाकृती आकारामध्ये घड्याळ लावू शकता. घड्याळाचा रंग हा फेंट असावा, म्हणजे फिकट असावा. डार्क रंगाचं घड्याळ घेणं अवॉइड करावं. वेळ ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की.